शेतकरी कर्जमाफी 2026 23 लाख नियमित शेतकऱ्यांना 2 लाखाचे अनुदान मिळणार का? तर मित्रांनो, 23 लाख नियमित शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तर जय शिवराय मित्रांनो, कर्जमाफी 2026 अंतर्गत सध्या एक अत्यंत महत्त्वाचा विषय समोर आला आहे आणि राज्यातील 23 लाख शेतकरी नियमितपणे आपले पीक कर्ज भरत आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या सरकारचा निर्णयानुसार या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि मित्रांनो, याच निर्णयाला आज राज्यातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे आणि शेतकऱ्यांसाठी मागणी आहे की जर थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात असेल तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेच पाहिजे. तर आता याच मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेणार आहे आपण बघणार आहोत. तर यासाठी समिती नेमली आहे आणि नेमली जाणार आहे. ही समिती नेमका काय अभ्यास करणार आहे या सर्वात महत्त्वाचे म्हणजे 23 लाख नियमित शेतकऱ्यांना 2 लाखाचे रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे का? तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, 50,000 अनुदान शेतकऱ्यांना का मान्य नाही? आणि मित्रांनो, सध्या सरकारकडून नियमित अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद सांगण्यात आली आहे. परंतु शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की ही रक्कम पुरेशी नाही आणि कारण एका शेतकऱ्यावर 40,000 रुपये कर्ज असू शकते, तर दुसऱ्या शेतकऱ्यावर 50,000 कर्ज असू शकते, तर कुणावर 1 लाख पण कर्ज असू शकते. तर काही शेतकऱ्यांवर 2 लाख त्यापेक्षाही जास्त कर्ज असू शकते. तर म्हणून सर्व शेतकऱ्यांना एकसारखे 50,000 रुपये देण्याऐवजी ज्यांच्यावर जितके कर्ज आहे त्यानुसार आणि जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. तर समिती नेमली तर ती नेमकी काय पाहणार आहे बघणार आहोत. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकार समिती नेमणार असेल तर ती समिती नेमकं काय अभ्यास करणार आहे? आणि मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारवर पडणारा आर्थिक भार. तर राज्यातील 23 लाख नियमित शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांकडे 50,000 रुपयांपर्यंत कर्ज आहे आणि किती शेतकऱ्यांकडे 1 लाख रुपयापर्यंत कर्ज आहे आणि किती शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज आहे आणि किती शेतकऱ्यांकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, तर याचा अभ्यास केला जाऊ शकतो. यानंतर 2 लाखापर्यंत अनुदान दिले तर सरकारला अतिरिक्त किती निधी लागेल आणि सरकारवर किती आर्थिक बोजा पडेल आणि हा निधी उपलब्ध करून देणे शक्य आहे का, या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. तर 2 लाख रुपयांचे अनुदान खरंच मिळू शकते का? तर मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी चर्चा याच विषयाची आहे आणि 23 लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का? तर याबाबत सध्या अंतिम निर्णय झालेला आहे आणि असे समजणे योग्य ठरणार नाही. तर कारण सध्याच्या चर्चेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याची मागणी करण्यात येत आहे आणि त्यासाठी सरकारला आधी संपूर्ण आर्थिक गणित तपासावे लागेल आणि किती शेतकरी पात्र आहे आणि किती रक्कम द्यावी लागेल हे पण पाहावे लागेल आणि सरकारच्या तिजोरीवर किती अतिरिक्त भार पडेल हे पण बघावे लागेल. तर याचा अभ्यास झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयांचे अनुदान निश्चित मिळणार आहे असं सध्या समजू नये आणि हा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे झाल्यानंतर अंतिम माहिती स्पष्ट होईल. तर भाग 5 बघा, तर शेतकरी संघटनांची 2 लाखाची मागणी आहे. तर मित्रांनो, या मागणीसाठी राज्याला विविध शेतकरी संघटनांकडून पुढे आले आहेत आणि रविकांत तुपकर यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांकडून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका मांडण्यात आली आहे. तसेच किसान सभेचे अजित नवले यांनी देखील या विषयावर शेतकऱ्यांच्या मागणीचा भूमिका मांडली आहे आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे स्पष्ट आहे. तर कर्जमाफीचा लाभ मिळत नसतानाही जे शेतकरी नियमितपणे आपले कर्ज भरत आहेत त्यांना योग्य स्वरूपात प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि त्यामुळे 50,000 ऐवजी 2 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर आणि 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये काय झाले होते? तर आता मित्रांनो, यासाठी आपण मागील कर्जमाफीकडे देखील पाहण्याची महत्त्वाचे आहे.
तर 2017मध्ये राज्यामध्ये कर्जमाफी करण्यात आली होती, त्यावेळी साधारणपणे 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आली आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्या काही पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रकमेची तरतूद करण्यात आली होती. यानंतर 2019मध्ये पुन्हा कर्जमाफी करण्यात आली आणि त्यावेळी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंतच्या प्रोत्साहन रकमेची तरतूद करण्यात आली होती. तर आता 2026मध्ये पुन्हा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यावेळी संघटनांकडून मागणी होत आहे की यावेळी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवण्यात यावी. तर सरकारसमोर आर्थिक बोजा किती मोठा असू शकतो? मित्रांनो, 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणे ही मागणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असेल तरी सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आर्थिक तरतुदीचा. कारण एकीकडे कर्जमाफीचे पात्र शेतकऱ्यांना निधी द्यावा लागणार आहे आणि दुसरीकडे पात्र यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर 23 लाख नियमित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जर 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज अनुदान देण्याचा निर्णय घेतला तर सरकारला अतिरिक्त किती निधी लागेल आणि याचे संपूर्ण गणित सरकारला तपासावे लागेल. तर नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हे शेतकरी अडचणीत असतानाही बँकेचे कर्ज वेळेवर फेडतात. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकरी संघटनांचा युक्तिवाद असा आहे की जर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले नाही तर भविष्यात काही शेतकरी नियमितपणे कर्ज भरण्याऐवजी थकबाकीदार होण्याचा विचार करू शकतात. म्हणून नियमितपणे कर्जदार शेतकऱ्यांना योग्य प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि अशी मागणी केली जात आहे. सहकार मंत्र्यांनी काय भूमिका घेतली बघा. तर आता मित्रांनो, मागणीबाबत सरकारकडून महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. तर शेतकरी आणि विविध संघटनांकडून 2 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि याबाबत मिळालेल्या निवेदनांचा विचार करून हा विषय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये समोर मांडला जाईल अशी भूमिका सांगण्यात आली आहे. म्हणजेच हा विषय सध्या चर्चेच्या पातळीवर आहे आणि आता सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे का आणि की 50,000 रुपयांची मर्यादा कायम ठेवणार आहे आणि याकडील राज्यातील 23 लाख नियमित शेतकऱ्यांच्याकडे लक्ष लागेल का, हे प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 2 लाखांचे अनुदान मिळणार का? अंतिम निष्कर्ष काय आहे? तर मित्रांनो, संपूर्ण विषयाचा सारांश असा आहे की राज्यातील 23 लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रोत्साहनपर अनुदानाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि सध्या 50,000 रुपयांपर्यंतच्या अनुदानाची तरतूद आहे. परंतु शेतकरी संघटनांना मागणी आहे की हे अनुदान 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावे. सरकारकडून या मागणीचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक गणित तपासले जाऊ शकते आणि किती शेतकरी पात्र आहे आणि त्याच्यावर किती कर्ज आहे हे पण पाहिलं जाणार आहे. तर 2 लाखापर्यंत अनुदान दिल्यास सरकारला किती निधी लागेल आणि या सर्व बाबी तपासल्यानंतरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तर यामुळे सध्या 2 लाख रुपयांचे अनुदान निश्चित झाले आहे असे मानता येणार नाही. तर मात्र ही मागणी सरकारकडून मांडण्यात आली असून पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचे मत काय? मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण नियमितपणे कर्ज भरतात आणि तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे की 2 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसेच हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रकारे शेतकरी योजना आणि कर्जमाफी, पीक विमा आणि सरकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो नक्की करा. आणि मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसोबत. जय शिवराज, जय किसान.